चाकण आंबेठाण रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे। या भागात रस्त्याच्या मध्यापासून 12.5 मीटरवर खुणा केल्यानंतर आता संबंधित नागरिकांना नोटिसा काढण्यात आल्या। त्यामुळे या भागातील कारवाई अटळ असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी चाकण पालिकेवर गुरुवारी 11 सप्टेंबर 2025 रोजी भव्य मोर्चा काढला। चाकण आंबेठाण रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवा, जमिनी ताब्यात घेताना पहिल्यांदा मोबदला द्या, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। चाकण आंबेठाण या प्रमुख जिल्हा मार्गावर अन्य भागातून अवजड वाहतूक वळवल्यानं वाहतूक कोंडी होतीये। त्यामुळे पहिल्यांदा अवजड वाहतूक थांबवा आणि नंतर स्थानिकांच्या सहमतीनं गरजे एवढ्या रस्त्याचं योग्य मोबदला देऊन भूसंपादन करा, अशी स्थानिकांची मागणी आहे। याबाबत प्रशासनाला स्थानिकांनी कळवल्यानंतर प्रशासन प्रतिसाद देत नसल्याचा आरोप चाकण आंबेठाण रस्त्यावरील नागरिकांनी गुरुवारी चाकणमधील जुत्राई मळा ते चाकण पालिका असा भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले। यावेळी स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते। दरम्यान यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करताना काय सांगितलंय जाणून घेऊया। जखम झाली पायाला आणि उपचार चालले डोक्याला। तुमचं अपयश अजित दादा येणार आणि त्यांनी सांगायचं सगळे रस्ते मोकळे करा, पण आतापर्यंत MIDCचे 5-5 फेज करताय तुम्ही। 1 फेज, 2 फेज, 3 फेज, 4 फेज, 5-5 स्टार्ट करा, गजापा तयार करा आणि तो केल्याशिवाय आम्ही करणार नाही। अन्यथा 2 दिवसात आम्ही कोर्टामध्ये PL दाखल करून आमच्या हक्काची मागणी आम्ही कोर्टात करणार आहोत, असं या ठिकाणी जाहीरपणे कारवाईच्या विरोधात निषेध मोर्चा म्हणून या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। प्रथमतः सर्वांना मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो। खरं पाहिलं तर चाकण शहरावर ज्या वेळेस अन्याय झालाय त्यावेळेस आपण सर्वांनी एकजूट दाखवून या ठिकाणी सरकारच्या शासनाच्या विरोधात उभं राहायचं काम केलेलं आहे। म्हणून कालच आम्ही या ठिकाणी बाळासाहेब गायकवाड असेल किंवा अशोक शेठ भुजबळ असेल आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी तालुक्याचे आमदार बाबासाहेब काळेच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या PNच्या माध्यमातून आम्ही PMRDचे आयुक्त त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली ही कारवाई चुकीची आहे। आमच्या लोकांना, आमच्या जागा मालकांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यानंतर ही कारवाई करा, अशा प्रकारचं त्यांना विनंती केलेली आहे। आणि त्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी आपल्या विनंतीचा विचार करून आणि बाबाई शेठने आता या ठिकाणी फोनवर आम्हाला सांगितले 12.5 मीटरच्या ऐवजी 9 मीटर करण्यात येईल आणि त्यानंतर आपल्या मोबदल्याचा जो विषय आहे तो या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये मोबदल्यासाठी पाठपुरावा करावा लागेल आणि अशा प्रकारचे हे करत असताना खरं